नमस्कार मित्रांनो, आजची कथा आहे अनमोल भेट. एकदा एक राजा एका सत्पुरुषाकडे गेला आणि म्हणाला, तुम्ही मागाल ती भेटवस्तू देण्याची माझी इच्छा आहे. बोला, काय पाहिजे? माझा सारा खजिना, राजवाड्याचे वैभव का माझे शरीर? ते सत्पुरुष म्हणाले, खजिना, राजवाडा या गोष्टी तुझ्या प्रियेच्या आहेत. त्यांचा तू केवळ रखवालदार आहेस. तुझ्या शरीरावर तुझ्या पत्नीचा मुलाबाळांचा हक्क आहे. साधूचे ते बोलणे ऐकून राजा गोंधळला आणि म्हणाला, मग माझी स्वतःची अशी कोणती वस्तू आपणास मी भेट देऊ? तुम्हीच सांगा. तो महात्मा उद्गारला, तुझ्या मनातील अहंकार हा सर्वस्वी तुझाच आहे. त्याचे दान तू अवश्य करू शकतोस. अहंकाराचे तण सतत उपटून टाकून मनाची मशागत करावी लागते. मंडळी, कशी वाटली तुम्हाला ही गोष्ट? आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा व बेल आयकॉनही प्रेस करा, जेणेकरून पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील. पुढची कोणती गोष्ट तुम्हाला ऐकायला आवडेल हे कमेंटद्वारे नक्की कळवा. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, आजची कथा आहे अनमोल भेट. एकदा एक राजा एका सत्पुरुषाकडे गेला आणि म्हणाला, तुम्ही मागाल ती भेटवस्तू देण्याची माझी इच्छा आहे. बोला, काय पाहिजे? माझा सारा खजिना, राजवाड्याचे वैभव का माझे शरीर? ते सत्पुरुष म्हणाले, खजिना, राजवाडा या गोष्टी तुझ्या प्रियेच्या आहेत. त्यांचा तू केवळ रखवालदार आहेस. तुझ्या शरीरावर तुझ्या पत्नीचा मुलाबाळांचा हक्क आहे. साधूचे ते बोलणे ऐकून राजा गोंधळला आणि म्हणाला, मग माझी स्वतःची अशी कोणती वस्तू आपणास मी भेट देऊ? तुम्हीच सांगा. तो महात्मा उद्गारला, तुझ्या मनातील अहंकार हा सर्वस्वी तुझाच आहे. त्याचे दान तू अवश्य करू शकतोस. अहंकाराचे तण सतत उपटून टाकून मनाची मशागत